याचा सन्मान या ठिकाणी होतोय। चला 5 षटकांचे मॅच कडे आपण 5 षटकांच्या मॅच कडे वळणार आहोत। चला मॅचला सुरुवात होते। मॅच ऑन, दोन्ही टीमला भरपूर सारा शुभेच्छा। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, व्हाट अ कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग सेल आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि पहिल्याच बॉल वरती धक्का लागेल टीम खारबाव संघाला। फलंदाज बाद। प्रणय पाटील फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती बाद झालेला आहे। अगदी आपण पाहतोय स्कोअर कट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु अगदी जाळं जे विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाज प्रणय पाटीलला। त्या सन्मान आमचे प्रवीण टेंबे यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू। पनवेल समालोचक समितीची सध्या एवन जोडी आहे, चर्चेत असलेली एवन जोडी। 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये हा पहिला पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतो। पंकज बदे आज भूमी 11 जय ताडोबा कळम संघ मैदानावरती खेळतोय। जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे। हो, पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतो, फटका एक्झिक्यूट केलाय। एक धाव जरूर मिळेल। बॅटिंग करत असताना फलंदाज पराग आणि निहालला ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय चांगल्या धाबा बनवाव्या लागणार आहेत, कारण या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय कधी धाबा या ठिकाणी कमी बनतात, परंतु त्या कमी धावा संख्येवरती देखील रोख लावण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाने केलेला आहे। अत्यंत चांगलं क्रिकेट, गोलंदाज फलंदाज सर्वांसाठी नंदनवन असणारी ही विकेट आहे। ही कलपट्टी आणि आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आडिकडा संकुलाची। ऑन साइडला बिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतात सुमित आणि ते साधा सोपा झेल टीपला जाईल। जज करत असताना वेल जज अँड टेकन, फलंदाज होईल बाद। धक्का क्रमांक दुसरा लागेल निहालच्या स्वरूपात, टीम परागच्या स्वरूपात टीम खारबाव संघाला फलंदाज बाद। पराग देखील बाद होतोय। पहिला बॉल वरती प्रणय बाद झाला, प्रणय पाटील, आणि त्यानंतर लगेच परागला सुद्धा माघारी परतावं लागलेलं आहे। धावत संख्या बलकामध्ये 1 असताना 2 धक्के दिलेले आहेत। आज कर्जत तालुक्यातून आपण पाहिलं तर 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले। पहिला संघ आपण पाहिलं तर श्री 11 जयशंकर चांदे हा संघ पराभूत झालेला, परंतु पहिल्या फेरीमध्ये आणखीन एक संघ जो मात्र भूमी 11 सध्या खेळतो मैदानाच्या आतमध्ये, जय ताडोबा कळम। विकेट, सिंगल विकेट, षटक क्रमांक पहिलं। खेळाचे पहिलं सत्र पूर्वार्ध आपण पाहतो आणि या पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी करावी लागणारे खारबाव संघाला या मॅच मध्ये।
ओव्हर द स्टंप. ओ चांगला चेंडू आणि भरधाव अगदी आपण पाहतो वेगवान रीतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पंकज बदेचं हे षटक आपण पाहतो. वाखाणण्याजोगी स्पेन सध्या तरी पाहायला मिळालेला. प्रत्येकाला आपण पाहिलं तर हवा असं वाटणार हे क्रीडांगण आहे आणि अनेक मोठमोठे संघ आज या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा बेस्ट टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने आणखीन एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना फलंदाज सोहम बॅक टू द पॅव्हिलियन. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक तिसरा लागेल खारबाव संघाला. कारिवली संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. वडू नवकर या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला ती फाईट पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं पंकज बदेचं चालू आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका सजवण्यात आलेला आहे. गॅप मधून काढला. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता शेवट गोड करत असताना टीम खारबाव हर्ष 11 आपण पाहतोय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर भूमी 11 जय ताडोबा कळम संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. पहिले षटक पंकज बदेचं राहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये धावत संख्या धावफलकावरती 5 धावा. योगेश बदी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 3 फलंदाज आपण पाहिले तर बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे गोलंदाज पंकज बदेने आणि आता योगेश बदेला या ठिकाणी आपण पाहतो हे षटक देण्यात आलेले आहे. खरं तर आपण पाहिलं तर आज मोठमोठे संघ या विभागामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ही अफाट मेहनत आतिश भंडारी यांची आहे. अगदी आपण पाहतो गेली 2 दिवस या ठिकाणी आपण पाहतो सातत्याने जेव्हा जेव्हा एखादा संघ जर कमी झाला तरी तिथे नवीन संघ देण्याचा प्रयत्न जरूर आतिश भंडारी यांनी केलेला आहे. ही ताकद या विभागामध्ये. ओ चांगला बॉल. हा देखील आपण पाहतोय वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा तोपर्यंत डॉट. या दरम्यान सन्माननीय संतोषजी राऊत कलम यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. षटक क्रमांक या ठिकाणी 2चा खेळ योगेश बदेल आपण पाहतोय. खेळाचं पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये फ्री माइंडेड स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागणार आहेत. खरं तर कोणत्या प्रकारचा दबाव खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नसतो आणि तशी बॅटिंग आता खारबाव संघाला या ठिकाणी करावी लागणार आहे. हर्ष 11 खारबाव संघ जो परेशजी चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळी आणखीन एक आलेला दर्जेदार चौकार. धावा मिळतील खारबाव टीमला 4.
खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतो. चांगले बॅटिंग करावे लागणार आहे कारण दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो ब्राह्मणदेव भाटाळे संघाने काय जबरदस्त कमबॅक केलं, परंतु त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये अगदी आपण पाहतो पुन्हा एकदा सामना खेचून आणला. टेंबवली संघाने आपल्या बाजूने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लिगला फुल टॉसला मात्र दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4. खेळ आणि मागच्या अगदी आपण पाहिलं तर मॅच मध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ दोन्ही संघाचा राहिलेला. भिवंडी तालुक्यातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला संघ खारबावे आणि दुसऱ्या बाजूला जय ताडोबा कळम भूमी 11 या नावाने संघ आज खेळतोय मैदानावरती. जगन नाना पाटील पुरस्कृत. ओ लाईन चांगली आहे, प्रतिम बॉल फुल लेनचा संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल चांगली आहे. लाईन लेंथ अगदी मेरिट नुसार हे षटक हाताळलं जात आहे आणि योगेश बदेने देखील कमालीची गोलंदाजी केलेली आहे. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो या षटकातील P1 P2 अशी 2 षटकं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने वाडिश लॉंग ऑफला फ्री होम डिलिव्हरी देण्यात आलेली आहे. घरपोच सेवा, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम हर्ष 11 खारबाव संघाला फलंदाज बाद. वरती येत आणि आणखीन एक विकेटचं पतन, एक मोहरा टिपला गेला आणि आता अगदी आपण पाहिलं तर 4 फलंदाजांना मात्र माघारी परतावा लागलेले. खारबाव संघ आपण पाहतो पहिल्या इनिंग मध्ये या डावाची जबाबदारी अजूनही कोणत्याही फलंदाजाने घेतलेली नाहीये. मित्र म्हणून आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिप त्यांना बिल्टअप करावी लागणार आहे. जर एक चांगल्या धाबांचं टार्गेट प्रतिस्पर्धी टीमला तुम्हाला द्यायचं असेल तर एक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. एक चांगली भागीदारी रचणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. सूरज पाटील आलेले बॅटर आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज बदे. षटक क्रमांक सांघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी सच्चा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पंकज मध्ये बिग टायमिंग स्ट्रोक वॅकेंट एरिया मध्ये शतरक्षक थोडे दूर होते आणि आता निर्जळ स्तरावरती चेंडू लँड होतो. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना निहालला धावत संख्या धावफलकामध्ये 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल एकंदरीत 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 5 षटकांचा सामना, किमान 40 45 45 ते 50 या धावा बनवणं गरजेचं राहील. कव्हरच्या दिशेने फटका या ठिकाणी आपण पाहतोय कन्वर्ट केलेला आहे. बघा खेळाडूला दुखापत नसेल तर लगेचच आपण या ठिकाणी पाण्याची तत्काळ मागणी करा. आवश्यकता असेल तर फर्स्ट एड बॉक्स देखील घेऊन जा. थोडासा स्केट झालाय आणि हरकत नाही आहे, काही झालेलं नाही. फक्त पाणी त्या ठिकाणी आपण घेऊन जायचंय. 18 धावा झालेल्या आहेत आणि
खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खेळाचे पहिलं सत्र पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धामध्ये धावांसाठी अक्षरशः आता खारबाव संघाला संघर्ष करावा लागतोय. हो शॉट ऑफ गुड लेंथ, जबरदस्त लाईन पाहायला मिळते. पंकज बदे याने मात्र आज कमालच केली गोलंदाजीमध्ये. पहिले षटक राहिले ते अवघ्या 5 धावांचं, 3 विकेट त्याने प्रस्थापित केल्या आणि हे षटक पुन्हा एकदा संघाने त्याच्यावरती जबाबदारी टाकली आहे. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये जबाबदारी ढकलणं सोपं आहे परंतु जबाबदारी स्वीकारणं कठीण आहे. बॉल सीमा पार जाईल, लांबच लांब पल्ल्याचा हा गगनचुंबी गगनभेदी ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळेल. टीम खारबाव संघाला मिळतील धावा 6 षटकार. जबरदस्त सूरज पाडीच्या बाटामधून आपण पाहिला खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या 6 धावा आपला संघ जिथे मात्र ट्रॅफिक मध्ये अडकला होता तिथून त्याला पुढे नेण्याचं काम आता सूरज पाटील करतात या मॅच मध्ये. एकंदरीत 24 धावा झालेले आहेत. धावा संख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आणि आता षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना पंकज बदेचे या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मुकेश बोराडे यांचा आवाज तुम्हाला आता या मॅच नंतर ऐकायला मिळेल. चला मॅच बॉल लगेच कसा परत येईल याची काळजी आमचे सर्व स्वयंसेवक मॅनेजमेंट टीम देखील घेते. कारण जे हनुमान क्रिकेट संघ RD 11 चांदप संघाचे भरपूर सारे खेळाडू या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. सहा धावा धावफलकामध्ये आल्यानंतर 24 धावा आपण पहिल्या स्कोर कार्ड वरती आणि आता ओ लाईन सगळी आहे. पंदाट वेगवान हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. डॉट बॉल धाव संख्या स्थिर 24 वरती आणि आता षटकातील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर अनेक चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकाची गोलंदाजी वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. बॅटिंग मध्ये द्वितीय सत्रामध्ये प्रतिउत्तर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाने देखील केलेला आहे आणि आता सूरज पाटीलच्या अगेन्स्ट 2 चेंडू आपण पाहतो बॅक टू बॅक डॉट आलेले आहेत. धावा संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत स्थिर 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे खेळ बॅलन्स आणि आता आपण पाहतो शेवटच्या अंतिम 2 षटकाकडे आपण वळणार आहोत. ऑन गोईंग मॅच कडे जे एका बाजूला हर्ष 11 खारबाव संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भूमी 11 जय ताडोबा कळम संघ आहे. जगन्नाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तर दुसऱ्या बाजूला परेश चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. बदलापूरचे ते जावईयत त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे हर्ष 11 खारबाव. गोलंदाज आपण पाहतो साहिल षटक क्रमांक 4 मध्ये साहिल बदे. हो यावेळी आपण पाहतो मागे चालला बॉल फाईन लेग क्षेत्राला बीट करत बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. धावा मिळतील 4 हा आलेला दर्जेदार चौकार. फलकावती आहेत आणि या चौकाराने संघाची टोटल आपण पाहतो पुढे जाईल. खरं तर आता या मॅच मध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. रन मशीन
अगदी आपण पाहतोय चौकार षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे. सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यावं लागणार आहे, कारण क्रिकेटची लाईफ लाईन म्हणजे सिंगल डबल आहे. जितकं तुम्ही चौकार षटकाराला प्राधान्य देतायत त्याही पेक्षा जास्त प्राधान्य सिंगल डबलला देखील द्यायला हवं. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल साहिल बदेचा संपर्क नाही. अगदी आपण पाहतो बॅटन बॉलचा काही आणि हा डॉट बॉल पहिला बॉल वरती चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा फेअर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लिगल डिलिव्हरी या ठिकाणी गोलंदाज साहिल बदेची आपण पाहिलेली आहे. धाबत संख्या स्थिर 28-28. पहिल्या 17 मध्ये आपण पाहतो चौथ्या क्रमांकाचं हे षटक चालू आहे. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू हवेत आहे, फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक या ठिकाणी 5वा लागेल. टीम हर्ष 11 खारबाव संघाला फलंदाज बाद. चौकार आल्यानंतर कदाचित आपण पाहतो बॅटरला एक सिंगल घेण्यासाठी सातत्याने सूरज पाटील हे मात्र कॉल देत होते, परंतु त्यानंतर एक मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि आता धक्का क्रमांक आपण पाहिला तर एकंदरीत 5वा लागलेला आहे. मोनिश तरे मैदानामध्ये दाखल झालेत. टीमचे टोटल अद्यापर्यंत आपण पाहिले तर 28 धावा झालेत. 28. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल बदे 5 षटकांची बाश तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आयोजकांच्या वतीने खेळवला जातो. याचं कारण आहे, कारण पहिल्या 3 सामन्याचे फक्त पॉइंट्स तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी काउंट केले जाणार आहेत. याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे. जरी सामना एखादा पेंडिंग राहिला तरी हरकत नाही, परंतु प्रत्येकाला दिलेल्या शेड्यूल नुसारच या ठिकाणी सामने खेळावे लागणार आहेत. 5-4-3 चा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये असणार आहे. डॉट बॉल. हो, यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग, शतरक्षक थोडेसे दूर आले, परंतु अगदी आपण पाहतो मधोमध हा चेंडू लांड झालेला आहे. धाव मिळेल फक्त एक. सूरज पाटील सध्या स्ट्रायकिंगला आलाय. अगदी आपण पाहतो या षटकामध्ये बादशाह सारखा तडफडणारा खेळाडू सध्या नॉन स्ट्रायकिंगला होता. 5 चेंडू आणि आता शेवटच्या अंतिम बॉल वरती त्याला मात्र मिळाली स्ट्राईक. षटक क्रमांक 4 मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज साहिल बदेने आणि धावत संख्या फलकावरती 29 वरती पोहोचलेली आहे. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय गोलंदाज साहिल बदेच्या नावावरती. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपन्न झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 बॉल मध्ये बनवण्यात आल्या फक्त आणि फक्त 29 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चौथं देखील संपन्न झालं आणि आता पहिल्या सत्रातील अंतिम षटक स्लॉग डेट ओव्हर आणि या डेट ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाज प्रसाद बदेला या ठिकाणी 5 रन करण्यात आले. आज खर तर स्वप्नील बनसोडे महाराष्ट्र पोलीस संघामध्ये नाही आहेत. भूमी 11 जय ताडोबा कळम संघाचे, कारण त्याच्या अनुपस्थितीत हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. धीरज जोशी देखील आज संघामध्ये नाही आहे. अगदी आपण पाहतो ऑन ड्युटी ते देखील आम्हाला आनंद घेत असेल, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू.
शेवटचा अंतिम षटक प्रसाद बदे पहिलाच बॉल प्रसादचा आणि इथे आपण पाहतोय फटका खेळण्यासाठी भाग पडलं बॅटर मोनिश तरेला त्याला देखील परतावा लागणार आहे फलंदाज बाद 1 मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक 6 लागेल खारबाऊ टीमला पहिलाच बॉल प्रसाद बदेचा आणि अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आला नाहीये ताकद थोडीशी कमी पडली मित्रमंडळींना मोनिश तरेकडून आणि आता तोही फलंदाज माघारी परतलाय संघाची धावत संख्या रोबलकावरती फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते 29 धावा आहेत अजूनही अंतिम 5 बॉल वरती किमान 1 ते 2 मोठे फटके लगवावे लागतील किमान 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम खारबाव संघाला करावा लागणार आहे गोलंदाज प्रसाद बदे राइट आर्म ओव्हर द विकेट सज्जा हो क्लीन बोल्ड फलंदाज या ठिकाणी होईल बाद फुल टॉस बॉल वरती आपण पाहतोय प्रहार हल्ला करायचा होता जमलं नाहीये आणि आणखीन एक विकेटचं पतन तू चल मैं आया असं समीकरण सध्या खारबाव टीमचं पाहायला मिळते फलंदाज बाद आपण पाहिलं तर खरं तर खारबाव संघामधून आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात महेंद्रदादा पाटील खरं तर खारबाव गावचे ते सरपंच देखील आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक सुद्धा आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व सध्या आपण पाहतोय खरं तर क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आपल्या संघाला सातत्याने ते लीड करत असतात महेंद्रदादा पाटील अगदी आपण पाहतोय सर्व त्यांचा व्यवसाय काम धंदे अगदी आपण पाहिलं तर थोडेसे बाजूला ठेवून या ठिकाणी क्रिकेटकडे त्यांचा जास्तीत जास्त प्रेम क्रिकेटवरती आहे आणि आज आपला संपूर्ण संघ घेऊन बदलापूर नगरीमध्ये ते दाखल झालेले आहेत स्वागत आहे दादा आपलं या स्पर्धेच्या वतीनं देखील आणि आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेले आहेत मला असं वाटत नाही खारबाव संघ 9व्या 10व्या क्रमांकावरती कधी फलंदाजीसाठी आला असेल परंतु सुरुवातीला जी पडझड पाहायला मिळाली ना त्या कारणास्तव आता महेंद्र पाटील यांच्यावरती जबाबदारी आलेली आहे शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शेष आहे हो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न खरं तर आपण पाहतोय सूरज पाटील केव्हापासून प्रत्येक फलंदाजाला हेच सांगतायत की सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट करता आली असती तर त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची एक सिंगल धाव आली आहे महेंद्र पाटील यांनी तेच केलंय एका धावेने स्ट्राइक रोटेट केली आहे आणि संघाची धावत संख्या धावफलकावरती 30 धावा झालेल्या आहेत शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत स्ट्राइकरला आपण पाहतो आता सूरज पाटील कदाचित शेवटचे 3ही बॉल फेस करण्यासाठी तो सज्ज असेल गोलंदाज प्रसाद बदेला आपण पाहतो बॉलिंग टॅक वरती त्याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे राइट आर्म ओव्हर द विकेट सज्ज ओ यावेळी ऑन साइड लाडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक एक कंप्लीट झाली सेकंडचा कॉल सूरज पाटीलला मिळतील 2 धावा मला माहिती आहे खरं तर आपण पाहतो मगाशीच आपण सांगितले की सध्या तरी आता अंतिम षटकामध्ये आणि अंतिम चेंडू बॅलन्स असल्या कारणास्तव जास्तीत जास्त स्ट्राइक ही आता सूरज पाटील कडे असणार आहे त्याच्या बाट मधून एक षटकार आलाय अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर दुहेरी धाव म्हणजे 2 चेंडू त्यांनी फेस केले फक्त 8 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे हरकत नाही कमी संधीमुळे त्याला मात्र या ठिकाणी फायदा घेता आला नाहीये शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक गोलंदाज प्रसाद बदे ओ लाईन चांगली आहे अगदी आपण पाहतोय प्रसाद बदेने सूरज पाटीलला देखील नामोहरण करून सोडलेले आहे डॉट बॉल अगदी आपण पाहतोय जबरदस्त फुल लेनचा बॉल पडल्यानंतर स्पॉट कडे पाहत राहिले टप्प्याकडे पाहत बसले फलंदाज सूरज पाटील आणि हा निर्धाव चेंडू ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आता अंतिम चेंडूचा खेळ बॅलन्स पाहायला मिळतोय षटकार आला तर 36 बनतील आणि चौकार आला तर कुठेतरी धावा कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटचा बॉल
राहिला सूरजच्या नावावरती आणि षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या फलकावरती आहे 38 धावा 39 धावांचं लक्ष असेल टीम भूमी 11 जय ताडोबा कळम संघाला या मॅच मध्ये. पनवेल शिरिवली गावचा एक अप्रतिम आवाज सन्माननीय रोशनजी पाटील सर यांना धन्यवाद. एकोणचाळीस धावांची गरज आहे 39 रन्स टू विन. कारिवली संघाला विनंती राहील की आपण पुढे जाऊ नका कारण आता या मॅच नंतर आपल्याला सेकंड राऊंडचा सामना खेळायचा डायरेक्टली. विजेता संघ जो असणार आहे या मॅचचा त्या संघासोबत तुम्हाला खेळावी लागणार आहे सेकंड राऊंडची सेकंड मॅच. अगदी आपण लढत पाहू शकता. कलम संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना खारबाव दोन्ही संघांचा भाव तितकाच वाढलाय. विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी दोन्ही संघ तितकेच तुल्यबल पाहायला मिळत आहेत. टीम कारिवली आपण आता सज्ज राहायचंय. एकूण जर विचार केला तर जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. फलंदाजी करणाऱ्या कलम या टीमला दोन संघ तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघांनी उत्तमरित्या खेळ साकार करण्याचे मनसुबे आखलेत परंतु अंतिम पडामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब कोणता संघ करेल हे सुद्धा पाहावं लागेल. पहिल्या फेरीतील हा आपण सामना पाहू शकता. कलम या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना खारबाव खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये
खारबावनं अगदी धावसंख्या बनवली 38 जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. ग्रीन सिग्नल मिळतो. ऑफिशियल पाटीमचा पहा अगदी उसळी प्राप्त करणारा चेंडू अगदी फलंदाजाला वैचारिक गुंत्या टाकणारा हा चेंडू सफर केलाय. कुठल्या प्रकारे या चेंडूवरती प्रत्युत्तर नव्हतं आणि पाहता अगदी आलेला हा डॉट बॉल पंकज बदेच्या साथीने तन्मय बदे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज नेहाल पाटील. पहिलाच बॉल डॉट बॉल राहिला. पिवनचं पहिलं षटक उत्तमरित्या हाताळण्याचे काहीशे मनसुबे आखले जात आहेत निहाल नामक गोलंदाजाकडून. पहिला चेंडू चांगला राहिला परंतु लॉंग ऑन कडे लॉंग ऑन च्या दिशेनं दागलेला हा दमदार फटका येतोय. हा पहिला चौका. पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमींसाठी ही पर्वणी तितकीच आनंददायी आहे तितकीच अगदी बारवई निसर्ग धाबा सुद्धा अगदी या मैदानाच्या नजीक पाहायला मिळतो. कवय्यांसाठी एक चांगली मेजवानी आहे आणि आज अगदी बदलापूर महोत्सवाला सुद्धा आगरी महोत्सव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याची आज सुरुवात पाहायला मिळेल. मॅडी सर तिथपर्यंत आता रवाना होतील. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परंतु फलंदाजाकडे पाहिले तर पाठोपाठ लगातार आलेले दोन चौकार. चौके पे चौका चौके पे चौका हिरो बनने का मौका आहे. फलंदाज बॅटिंग मार्क वरती तन्मय बदे आक्रमकरित्या सध्या घडीला धावसंख्या बनवतोय. उत्तमरित्या फटके खेळले जात आहेत. मैदानाच्या चौफेर बाजूनं हे फटके येत असताना तन्मयच्या बॅटमधून आता तितकाच घातक चेंडू त्याला सन्मान दिला. ऑन ड्राइव्ह बुडांकडे क्षेत्ररक्षक तैना 2 धावा चपलाईने प्राप्त होत आहेत. ज्या ठिकाणी फक्त सिंगल रन तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलंय. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले आणि तीच भूमिका आखली मित्रमंडळींनो. कलम या संघाकडून उत्तमरित्या सध्या घडीला खेळ हा साकार झालाय. पंकज बदेच्या साथीने तन्मय बदे हा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो आणि सध्या घडीला चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. पहिला चेंडू डॉट खेळला. पाठोपाठ सलगचे 2 चौकार राहिले आणि नुकताच 2 धावा परिपूर्णपणे धावून काढल्या जात आहेत. नेहालनं तात्काळ कमबॅक साधले आणि कमबॅक करणं सुद्धा गरजेचं आहे. पहिल्यांदाच आपल्या खात्यामध्ये धावा खूप कमी राहिल्या होत्या. 39 धावसंख्येचं आव्हान आहे. पुढे जात डीप मिड विकेट क्षेत्रातील हा क्षेत्ररक्षक उत्तमरित्या फिल्डिंगची आखणी करतो. सोहम पाटील त्या ठिकाणी सज्ज होता. उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग ही आखली जाते आणि फिल्डिंगच्या जोरावरती या मॅच वरती कब्जा बनवू शकतो खारबाव हा संघ. याही संघामध्ये तरबेज गोलंदाजांचा आपण भरणा पाहतो आणि हे पाहता अगदी पिवनच्या पहिल्या षटकापासून अटॅकिंग गोलंदाजी साकार झाली तर मॅच मध्ये रोमहर्षकता बनेल. उत्तरार्धाचा कालखंड गाजवायचा असेल तर खारबावला आपला भाव वधारावा लागेल. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी साकार करायची. फलंदाजांचा माइंड रिएट करून गोलंदाजी साकार करत असताना अगदी उत्तमरित्या हा फटका ब्लॅक स्किनला टच होतोय. रॉयल टच सिक्सर.
शतरक्षण डिपार्टमेंट मध्ये पूर्णपणे चेंजेस केले जात आहेत आणि हे पाहता अगदी षडयंत्र चांगले आखले. फिल्डिंगच्या जोरावरती अगदी खारबावला धावा इथे रोखायचे आहेत, परंतु फलंदाज पंकज बदेच्या साथीने तन्मय बदे पूर्णपणे तन मन धन ओतळय मित्रमंडळी या लढतीमध्ये. उत्कृष्ट दर्जाचा नमुना फलंदाजीच्या माध्यमातून इथे पेशकश केलाय. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, त्याच्यावरती दमदार प्रहार आलेला अजून एक दर्जेदार चौकार. धनी कोण ठरेल? अगदी उत्कृष्ट दर्जाचा फलंदाजीचा हा कालखंड गाजलाय आणि उत्तमरित्या फटकेबाजी आखली जाते. प्रत्येक चेंडूवरती हल्ले चढत आहेत आणि पाहता अगदी अक्षयला कमबॅक साधावं लागेल. अगली पेशकश काउंटर अटॅक बादशाही प्रस्तावित करतोय आणि जशास तसं उत्तर दिलं जातंय. पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट, नुकता पहिला चौकार, आता आलाय षटकार. अगदी उड्डाण पार केली जात आहेत. फटक्यांची आतिषबाजी आहे. अक्षयवरती हल्ला चढलाय. ओहो, हलवार पद्धतीने हा फटका आहे. स्क्वेअर कट दाखवण्याचा प्रयत्न, कलात्मक फटके ते खेळले जात आहेत. अगदी मादक सौंदर्य प्रस्थापित केले आणि हे पाहता अगदी धावसंख्या झपाट्याने पुढे मार्ग असतो ते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. बिनगडी बाद एकूण धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अगदी 27 धावा, 28 न मजल पाहायला मिळते. 28 रन्स, 0 विकेट लॉस. टीम कलम एक वेगळ्या तोऱ्यामध्ये खेळत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतो. इथे क्रिकेट वेगळ्या पद्धतीनं खेळले जातं, इथे क्रिकेट वेगळ्या पद्धतीनं जगलं जातं आणि या रायगड ठाणे 2 जिल्ह्यांचा विचार केला तर क्रिकेटला अगदी भगवंताप्रमाणे पूजलं जातं. असा हा टेनिस क्रिकेट जगताचा हा महासंग्राम आज पाहायला मिळतो. आडिकडा संकुल चांदप नगरीमध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा आणि पाहू शकता अगदी मोक्याच्या क्षणी विकेटचं राहिलं पदन. पहिला देत का टीम कलमला आणि ते खेळाडू बाद होतोय पंकज बदे. फलंदाजाचा खात्मा, गुड बॅटिंग, शाबासकीची थाप मिळते. खेळाडू कक्षेतून 39 धावसंख्येची आवश्यकता असताना अगदी दमदार ही आपल्याला खेळी पाहायला मिळते. 28 धावा धावपटलावरती. अक्षय नामक गोलंदाजानं उत्तमरित्या सध्या घडीला अंतिम पडावामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी ही साकार केली. आकर्षकरित्या गोलंदाजीचा हा मुजोरा पाहायला मिळतो. अलीकडे पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीसा घातक ठरला होता अक्षय नामक गोलंदाज. ओहो, धक्कादायक प्रयत्न होता. अगदी रिव्हर्स फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असताना तात्काळ या फलंदाजाच्या खेळीची कत्तल. उत्कृष्ट दर्जाचा नमुना अंतिम पडामध्ये साकार केलाय. आलेला नवीन खेळाडू साहिलला आपली वेगळी खेळी इथे साकार करायची वेगळ्या प्रयत्नामध्ये होता. अलीकडे जर पाहिलं तर फलंदाज चांगल्या दर्जाचे फटके खेळत होता आणि ते फलंदाज बाद होतोय. प्रसाद भोपळाईने फोडता तंबूच्या दिशेने आखाडू परतलाय. एक धक्कादायक प्रयत्न राहिला होता फलंदाजाचा, परंतु तो काही चांगला टळलाय आणि लगातार 2 खेळाडू बाद होतात. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती आणि अशा रीतीने आजच्या या दिवसातील आणि या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक इथे संपन्न होते. मुकेशजी बोराडे आम्हाला माहिती देतात की या स्पर्धेतील
ही दुसरी विकेट हॅट्रिक इथे संपन्न केली जाते. गोलंदाज अक्षयनं कमाल केली पहिल्या 3 चेंडूमध्ये. काहीशी घातक अशी फलंदाजी पाहिली आणि त्यानंतर तात्काळ गोलंदाजाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आणि अंतिम पडामध्ये पाठोपाठ लगातार 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं. 5 जिंकण्यासाठी बनवायच्यात अगदी 39 अगदी धावपटलामध्ये पाहायला मिळतात 28 मॅच बनवू शकते. या दर्जाची घातक गोलंदाजी साकार झाली तर मॅच मध्ये तुम्हाला मजा पाहायला मिळेल. टीम काजोली आपण सुद्धा सज्ज राहायचंय. कदाचित तुम्हाला हा सामना खेळावा लागेल. बडू नवगर हा संघ इथे दाखल झाला नाहीये आणि हे पाहता अगदी कारुली संघ तुम्हाला विनर टू विनर या लढतीमध्ये खेळावा लागेल. आपल्या खेळाडूं समेत आपण सज्ज राहायचंय. 2 षटकांचा विचार केला तर 28 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलामध्ये फुलले. बनवायच्यात 39 संघर्ष योद्ध्याची भूमिका इथे आखावी लागेल. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये आणि त्या दर्जाचा संघर्ष राहिला तर या मॅच मध्ये शिकस्त राखू शकतो खारबाव. आता या संघाचा भाव काहीसा वधारलाय आणि वेगळ्या तोऱ्यामध्ये सध्या घडीला या संघातील गोलंदाज पूर्णपणे अटके पार गोलंदाजीचं अनुकरण हे केलं जातं. यापुढील गोलंदाजाला सूरज पाटील उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून सूरजला करावं लागेल. राईट मोर द विकेट मारा केलाय. अगदी समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑन वर मिडॉन कडे क्षेत्ररक्षक धावतायत आणि इथे रनआउटची नामी संधी. ऑरमकडे हा निर्णय सोपवलाय. खेळाडू रन आउट आहे की नाहीये याची पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर कंट्रोल रूम मध्ये आता दाखल होतील. थर्ड अंपायर कंट्रोल रूम मध्ये दाखल होतील. अगदी ऑफिशियल अंपायर टीमचा दमदार माना अमितजी डांगरे, बिबेनजी जाधव सर, केपी सर. अगदी जियादनं या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक संपन्न केली होती. 4 फलंदाजांना लगातार बाद केलं होतं. इतकी घातक कत्तल करणारी गोलंदाजी अलीकडच्या जाणता राजा बदलापूर संघाचा एक जाणता खेळाडू ज्यानं विख्यात दर्जाची गोलंदाजी सफर केली आणि सध्या घडीला कंट्रोल रूम मध्ये पूर्णपणे चर्चा साधली जाते की खेळाडू रन आउट आहे की नाहीये याची पडताळणी केली जाते. ऑर्डर मधून जो काही इशारा येईल तो सुद्धा तितकाच महत्वाकांक्षी ठरला जाईल. कारण काहीशी घाई करण्याचा प्रयत्न राहिला नॉनस्टॉक एंड वरती असलेल्या फलंदाजाकडून, परंतु त्यात नंतर खेळाडू इथे रन आउट आहे की नाहीये याची सक्षमरित्या पडताळणी केली जाते. ज्यामध्ये संदेशी कंटे सर संगणक यंत्रणा हाताळतायत. नॉट आउट सुरक्षितरित्या खेळाडू खेळपट्टीवरती सज्ज असल्याचं पाहायला मिळतं. खेळाडू कक्षातून आलेला टाळ्यांचा गजर हे खूप काही सांगून जातो की ही विकेट किती महत्वाकांक्षी होती. हे महत्व त्यांनी जाणले आणि खेळाडू कक्षातून इशारा आला की आता शांत संयमरित्या हा खेळ साकार करायचाय टीम कलमला आणि त्यांच्या फलंदाजांना. अगली पेशकश टेस्ट क्रिकेट इज बेस्ट क्रिकेट. फर्स्टली मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तितकाच तंत्रशुद्ध पद्धतीचा आपण फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. आलेली एक सिंगल रन्स आणि आता बत्तीस धावपटलामध्ये पाहायला मिळत आहेत. 39 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि सध्या घडीला सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतोय. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न, विनिंग स्ट्रोक मोठा खेळायचा. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न शॉर्ट मध्ये विकेट. खराब फिल्डिंग आणि तत्वर आलेल्या अगदी 2 धावा. खेळाडू कक्षातून आवाज कमी यायला हवा हा आयोजकांचा फरमान आहे. शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो आणि पाहता अगदी या चेंडूगणिक आलेल्या 2 धावा खूप काही सांगून जात आहेत. सक्षमरित्या सध्या घडील धावसंख्या बनतीये आणि धावसंख्या जर पाहिली तर एक धाव कपात 32 धावा होत आहेत. तीन चेंडू मध्ये अगदी 4 धावा पण येताना पाहिल्या. ओहो विस्फोटक अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चिकी सिंगल. 1 धाव प्राप्त होते.
सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिलंय आणि धावसंख्या आता धावपटलामध्ये जाऊन पोहोचते 33. 14 चेंडू मध्ये बनवायच्यात फक्त 6 धावा. एक मोठा फटका या सामन्याचं प्रतिबिंब ठरवेल. तो मोठा फटका खेळला जाईल की सामना अगदी अंतरिक्ष अंतिम टप्प्यापर्यंत जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. गोलंदाज तयार. ओहो, स्क्वेअर कटचा देखणा फटका. एक धाव इथे प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार आहे. नकार येतोय आणि आता समीकरण 13 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. 13-5 हाही चेंडू तितकाच इम्पॉर्टंट आणि यापुढील षटक जर मेडन राहिले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा गरबापसी दाखवण्याचे प्रयत्न खारभाऊ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. सूरजनं सुंदररित्या षटक हाताळले परंतु खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या कमी होणं हे खारभाऊ संघासाठी घातक ठरलं तर मारक ठरले कळंबला आणि अशा रीतीने सामना जिंकला टीम कळंबनं. परास्त होतोय खारभाऊ आणि आता लढत पाहायला मिळेल. आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी